नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. अलिबाग बस आगारातील मद्यपी चालकाचा थरारक प्रताप समोर आला असून या वृत्तानं एकच खळबळ माजली आहे. अलिबाग तालुक्यातील वाडगाव फाटाजवळ मुरुड आगाराची बस क्रमांक MH20 BL3257 ही बस मुरुड ते बोरिवली अशी जात असताना वाडगाव फाटा येथे सुमारे 100 मीटर मागे बसने वडाच्या झाडाला जबरदस्त धडक दिली. यावेळी सुमारे 40 प्रवासी या बसमधून प्रवास करत होते. ही बस अलिबाग बस आगाराचे चालक हेमंत रामदास मसराम, राहणार चिखलपाखाडी, तालुका मुरुड, मूळ राहणार चंद्रपूर हे चालवत होते. संतापजनक बाब म्हणजे कर्तव्यावर असताना एसटी चालक हेमंत मसराम दारूच्या नशेत अक्षरशः धूत होते. या दारुड्या चालकाबाबत तक्रार अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी रविवारी पेण तालुक्यातील भोगावती नदी परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. यामध्ये 30 ट्रॉली कचरा गोळा करण्यात आला. यावेळी पेण तालुक्यातील 583 श्री सदस्य उपस्थित होते. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने तसेच महाराष्ट्र शासनाचे स्वच्छता दूत पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने पेण शहरात भोगावती नदी किनारी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. भोगावती नदीमध्ये निर्माण झालेली जलपर्णी, नदी किनारी असणारा कचरा श्री सदस्यांनी जमा करून त्याची विल्हेवाट लावली. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी कोळी समाजाचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू असून आंदोलनकर्ते सुजित आग्रावकर यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. आंदोलनकर्ते सुजित आग्रावकर हे मुरुड तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायत हद्दीतील ताराबंदर येथील रहिवासी आहेत. कोळी समाजाला त्यांचे हक्क मिळावे यासाठी स्वतः आजारी असताना देखील त्यांनी अन्नत्याग आंदोलनात सहभाग घेतलाय. आंदोलनाच्या 6व्या दिवशी त्यांना मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. कर्जत तालुक्यातील नेरळ माथेरान घाटाच्या पायथ्याशी नेरळकडून कर्जतच्या दिशेने जाणारी स्कॉर्पिओ गाडी आगीत भस्मसात झाली आहे. सुदैवाने यातील 3 जण बचावले आहेत. या घटनेनंतर खूप उशिराने अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली. नेरळमधील राजेंद्र गुरुनगर येथे राहणारा तुषार सानप हा अन्य 2 मित्रांसोबत आपल्या स्कॉर्पिओ कारने माथेरान घाट फिरण्यासाठी गेला होता. प्रजासत्ताक दिनाच्या संध्येला 7:30 वाजण्याच्या सुमारास तुषार घाट उतरून नेरळच्या दिशेने येत असताना कारमधून अचानक धूर निघण्यास सुरुवात झाल्यानं तुषारने कार कर्जत बाजूकडील चढावावर लावून मित्रांसह बाहेर पडला. त्यामुळे सारे बचावले. मराठा आरक्षण देण्याचा शासकीय निर्णयाची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हातात दिल्यानंतर खालापूर तालुक्यात मराठा आरक्षण कार्यकर्ते यांनी एकच जल्लोष साजरा करून आनंद व्यक्त केला. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी खालापूर तालुक्यातील मराठ्यांचे नेतृत्व करणारे डॉक्टर सुनील पाटील हे सुरुवातीपासूनच आरक्षण संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या सोबत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली खालापूर तालुक्यात मराठा बांधवांनी जल्लोष साजरा केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवराय, जय भवानी आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. खालापूर युवा वकील संघटना व युवा वकील क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात गटविकास अधिकारी खालापूर यांच्या अ व ब संघाने अंतिम फेरीत प्रवेश करून अ संघाने प्रजासत्ताक चषक पटकावला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून खालापूर न्यायालय संघ, खालापूर युवा वकील अ, खालापूर वकील ब, पंचायत समिती अ व ब, खालापूर तहसील संघ, डॉक्टर संघ आणि स्थानिक गावदेवी संघ यांच्या चुरशीच्या लढती झाल्या. सरकारी अधिकारी आणि कर्मचारी म्हटलं की बदली आणि निवृत्ती हा पाठशिवणीचा खेळ सुरूच असतो. नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पोमण यांची स्थानिक गुन्हे शाखा अलिबाग या ठिकाणी बदली झाली आहे. तर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी म्हणून नव्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी पदभारही स्वीकारलाय. त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांना निरोप, तर पोलीस निरीक्षक हरेश कळसेकर यांना स्वागत समारंभ उत्साहात पार पडला. पालकांनी दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच मुलांवर आदर्शवत संस्कार घडवावेत असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी यावेळी केलं. उरण तालुक्यातील बांधपाडा खोपटे ग्रामपंचायततर्फे महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हळदी कुंकू समारंभ, महिला सक्षमीकरण कार्यक्रम, महिलांसाठी आरोग्य शिबिर इत्यादी कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले होते. यावर्षी प्रथमच महिलांसाठी जागर आपल्या संस्कृतीचा या कार्यक्रमाअंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. यात पारंपरिक नृत्य, गाणी आणि नाटिका यांचे अतिशय उत्तम प्रकारे सादरीकरण करण्यात आले. महिलांचे मनोधैर्य वाढावे यासाठी सरपंच विशाखा ठाकूर यांनी धार्मिक गाण्यांवर नृत्य सादर केले.
पनवेल शहर भाजप चिटणीस तथा जय मल्हार मित्र मंडळाचे अध्यक्ष मयुरेश किस्मतराव यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र चिकित्सा शिबिराला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। पनवेल शहर भाजप चिटणीस तथा जय मल्हार मित्र मंडळाचे अध्यक्ष मयुरेश किस्मतराव यांच्या वाढदिवसानिमित्त सुमनशील नेत्रालय पनवेल येथे मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आयुष्यमान भारत डिजिटल मिशन योजना, आभा कार्ड, अत्याधुनिक मशीने, नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी, काचबिंदू तपासणी आदी उपक्रम यावेळी राबवण्यात आले। सालाबाद प्रमाणे यावर्षी जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्थेचे वार्षिक स्नेह संमेलन रोहा जवळील भैरवनगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करत उत्साहात पार पडले। या कार्यक्रमासाठी धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। रायगडचे खासदार सुनीलजी तटकरे हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या वार्षिक स्नेह संमेलनात सुकेळी येथील भारतीय सैन्य दलात सिक्कीम येथे देशसेवा करत असणारे दत्ता कोकळे यांचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे कबड्डी स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सांस्कृतिक कार्यक्रम, समाजोपयोगी चर्चा इत्यादी कार्यक्रम संपन्न झाले। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।